मोटार वाहन कायदा आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना आता अधिक दंड भरावा लागणार आहे। दंडाच्या रकमेतील नव्या बदलांची सुरुवात 1 मार्च 2025 पासून झाली आहे, ज्यामध्ये मोठ्या रकमेची आकारणी, त्यासोबतच संभाव्य तुरुंगवास आणि सामूहिक सेवांचाही समावेश आहे। नवे बदल ही रस्ते वाहतूक आणि नियमबद्ध आणि नागरिकांसाठी सुरक्षा पुरवणारी ठरेल, असा विश्वास सरकारला आहे। दरम्यान नागरिकांकडून होणारे कायद्याचं पालन आणि पोलिसांकडून होणारी अंमलबजावणी यात उत्सुकता आहे। नव्या बदलानुसार आकारण्यात येणारे दंड आणि संभाव्य शिक्षेची तरतूद जाणून घेऊया। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मद्यपान करून जर कोणी पहिल्यांदाच गाडी चालवत असेल तर त्या व्यक्तीला 10,000 रुपये दंड किंवा 6 महिने तुरुंगवास, तर मद्यपान करून वारंवार गाडी चालवणाऱ्याला 15,000 रुपये दंड आणि 2 वर्षापर्यंत तुरुंगवास अशी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। हेल्मेट शिवाय गाडी चालवणाऱ्यांना 1,000 रुपये दंड, तर 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित होईल आणि सीट बेल्ट न घालता गाडी चालवल्यास 1,000 रुपये दंड होणार आहे। गाडी चालवताना मोबाईल फोन वापरताना कोणी आढळल्यास 500 रुपये दंड होणार आहे। वैध परवान्याशिवाय गाडी चालवताना आढळल्यास 5,000 रुपये दंड आणि विमा नसेल तर 2,000 रुपये दंड आणि 3 महिने कारावास शक्य आणि सामुदायिक सेवा वारंवार विमा उल्लंघन केल्यास 4,000 रुपये दंड, तर प्रदूषण प्रमाणपत्र नसल्यास 10,000 रुपये दंड किंवा सामुदायिक सेवांसह 6 महिने तुरुंगवास असेल। लाल सिग्नलचं उल्लंघन केल्यास 5,000 रुपये दंड, वाहनांमध्ये ओव्हरलोडिंग आढळल्यास 20,000 रुपये दंड, दुचाकीवरील ट्रिपल सीट जाणाऱ्यांसाठी 1,000 रुपये दंड, रेसिंग किंवा फास्ट गाडी चालवल्यास 5,000 रुपये दंड, आपत्कालीन वाहनांना जसे की ॲम्ब्युलन्स किंवा अग्निशामक गाडी यांना रस्ता न दिल्यास 10,000 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे। अल्पवयीन मुलांना 25,000 रुपये दंड, 3 वर्ष कारावासाची शिक्षा, तर वाहन नोंदणी रद्द करणं आणि 25 वर्षापर्यंत अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्याचा परवाना मिळाल्यास बंदी, रस्ते अपघात कमी करण्यासाठी, वाहतूक कायद्यांचं पालन वाढविण्यासाठी आणि एकूण रस्ता सुरक्षा सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांनी हे कठोर दंड घालून दिले आहेत। नवीन नियमांचं पालन सुनिश्चित करण्यासाठी पोलीस आणि वाहतूक अधिकारी सीसीटीव्ही देखरेख, जमिनीवर तपासणी आणि डिजिटल ट्रॅकिंगद्वारे देखरेख वाढवतील। दंड टाळण्यासाठी वाहन चालकांना वाहतूक नियमांचं पालन करण्याचा आणि सर्व वैध वाहन कागदपत्रे बाळगण्याचा सल्ला देखील देण्यात आलाय। गेल्या काही दिवसात अपघातांची संख्या बघता आणि जे नियम चालकांकडून मोडले जात आहे त्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सरकारने हे नवीन नियम लागू केले आहेत। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या दंड आकारणीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा।